असे आपले सर्वांचे आवडते श्री आमिर खान, सन्माननीय श्री विनयजी सहस्त्रबुद्धे, या ठिकाणी नगर विकास विभागाच्या सचिव आणि या कार्यक्रमाकरता नोडल सचिव म्हणून ज्यांची नेमणूक झाली आहे अशा श्रीमती मनीषा भास्कर, आयुक्त नगरपालिका प्रशासन श्रीमती नीता लोचन, कोकण विभागाचे विभागीय आयुक्त श्री गोपालवार, या ठिकाणी उपस्थित सर्व महापौर, नगराध्यक्ष, सर्व महापालिका आयुक्त, नगरपालिकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, माध्यमांचे प्रतिनिधी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केलं आणि त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरू केलं आणि खऱ्या अर्थानं जोपर्यंत आपला देश, आपला प्रदेश हा आपण स्वच्छ करत नाही तोपर्यंत आपण विकसित होऊ शकत नाही. कारण विकास हा केवळ भौतिक नसतो, तर विकासामध्ये जोपर्यंत व्यक्तीचं जीवनमान उंचावत नाही तोपर्यंत त्याला खरा विकास म्हणता येत नाही. आणि जीवनमान उंचवण्याचे जी वेगवेगळी मानक आहेत त्याच्यामध्ये आमचं वातावरण किती शुद्ध आहे, आमचं आरोग्य किती चांगलं आहे, ही त्याची अतिशय महत्वाची मानक आहे. खूप भौतिक मालमत्ता उभी केली आणि आरोग्य हे जर चांगलं राहिलं नाही तरी भौतिक महत्ता काय कामाची. आणि म्हणून देशाचं आणि आपल्या प्रांताचं आरोग्य हे चांगलं करण्याच्या दृष्टीनं आपण सर्वांनी हे अभियान हातामध्ये घेतलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की स्वच्छतेची जी काही इतर कॉस्ट आहे ती आपण कधी मोजत नाही. स्वच्छतेच्या माध्यमातून आपण रोगराई थांबवत असतो आणि आरोग्यावर होणारा खूप मोठा खर्च हा वाचवत असतो. प्रत्येक कुटुंबाचा एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च होतो, राज्याचा होतो, देशाचा होतो. या सगळ्या कॉस्ट ज्या आहेत याचा आपण कधी विचार करत नाही. त्यातून आपण आजारीपणामुळे किती मॅन डेजची क्षमता ही वाया घालवतो याचा देखील आपण कधी हिशोब लावत नाही. आणि त्यामुळे स्वच्छतेमुळे आपल्या जीडीपी वर देखील जर अस्वच्छता राहिली तर त्याचा एक परिणाम होत असतो. आणि म्हणून विकासाच्या वाटचालीमध्ये स्वच्छता एक अतिशय महत्वाचा अशा प्रकारची बाब आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. आणि त्याच दृष्टीनं आपण हे अभियान सुरू केलं आणि आज मला आनंद वाटतोय की महापौर असतील, नगरपालिकेचे आमचे नगराध्यक्ष असतील, यांनी जो संकल्प या ठिकाणी केलाय, आमिरजी म्हणाली गोष्ट खरी आहे की आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं तर काय होऊ शकत नाही. आणि तो संकल्प आज तुम्ही व्यक्त केलाय. मला विश्वास आहे की हा संकल्प एकदा मनामध्ये घेतला, खरं आहे आपल्या जो संसाधनांची कमतरता आहे, आपण विकसनशील देश आहोत, विकसनशील देशामध्ये संसाधनं सीमित असतात. पण एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जी काही संसाधनं आमच्याजवळ आहेत, जी काही संसाधनं आम्ही तयार करू शकतो, जी काही संसाधनं आम्ही उभारू शकतो, बेस्ट डिप्लॉयमेंट ऑफ रिसोर्सेस, आपल्या संसाधनाचा महत्तम चांगला उपयोग हा महत्वाचा आहे. आणि म्हणून आपल्या प्रायोरिटीज काय, आपली प्रायोरिटी ही स्वच्छता असली पाहिजे, घनकचऱ्याचं व्यवस्थापन असली पाहिजे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असली पाहिजे. या प्रायोरिटीज नंतर इतर प्रायोरिटीज कडे आपण जर वळलो तर मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात आपण परिवर्तन करू शकू. मी स्वतः देखील महानगरपालिकेचा महापौर म्हणून 10 वर्ष नगरसेवक म्हणून काम केलंय आणि मला कल्पना आहे की दृश्य स्वरूपाच्या गोष्टी या मतांवर लवकर परिणाम करतात. आणि त्यामुळे एखाद्या वाचनालय बांधलं की जरा लोकांना जास्ती आवडतं, ते देखील आवश्यक आहे. एखादं गार्डन बांधलं तर लोकांना जास्ती आवडतं. पण त्याच वेळी आपण जर असं म्हटलं की आपण थोडंसं वाचनालय वगैरे थोडे नंतर बांधू आणि सिव्हर लाईन आपण टाकू तर ती दृश्य स्वरूपात दिसत नाही. आणि त्यामुळे फार काही त्याचा मतांवर
त्या क्षणी परिणाम होत नाही. पण मला असं वाटतं की आपण 2.5 वर्षाचा 5 वर्षाचा विचार न करता आपण 25 वर्षाचा विचार केला पाहिजे. आणि 25 वर्षाचा विचार जर केला तर जे लोक आपलं गाव आपलं शहर निर्मल बनवतील त्यांना जीवनामध्ये कधीच मागे वळून पाहावं लागणार नाही. आणि मला असं वाटतं की हेच आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. मी आपल्याला एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की आपण इनिशिएटिव्ह घ्या. आपल्याला संसाधनाची कमतरता आम्ही पडू देणार नाही. आम्ही देखील असं ठरवलंय की शेवटी नगर विकास विभागाच्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारची संसाधनं जी आम्ही देतो ही संसाधनं याच्या पुढे स्वच्छ महाराष्ट्र अभियानाशी आम्ही लिंकअप करणार आहोत. ज्या प्रकारे स्वच्छ भारत कोश आपण तयार केला तसा स्वच्छ महाराष्ट्र कोश हा देखील तयार करण्याचं आपण ठरवलंय. आणि त्यासोबत 14व्या वित्त आयोगाचे जे काही पैसे आहेत हे सगळे पैसे हे त्या शहराने स्वच्छतेच्या बाबतीत किती प्रगती केली त्याच्या आधारावर त्याचा क्वांटम ठरणार आहे, त्याच्या आधारावर त्याचं वाटप ठरणार आहे. आणि म्हणून तुम्ही जेवढ्या ताकदीला समोर याल आम्ही त्याच्या दुप्पट ताकदीला समोर येऊ. तुम्ही जर 1 रुपयाचं काम करून दाखवलं तर आम्ही 2 रुपयाचं फाटबळ तुम्हाला देऊ. आपण जर या मानसिकतेतनं मला असं वाटतं काम केलं तर कदाचित फार लवकर आपण ज्या गोष्टी ठरवल्या आहेत त्या गोष्टी निश्चितपणे करू. मला जे महापौर भेटतात ते म्हणतात की आता स्मार्ट सिटीची योजना आहे त्यामुळे त्याच्यामध्ये आम्हाला तुम्ही सम्मिलित करा. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की पहिल्यांदा शहराचा परफॉर्मन्स पाहिजे. ज्या शहरांना स्मार्टनेसकडे जायचं आहे त्या शहरांमध्ये पहिल्यांदा शहराच्या प्रशासनाची आणि नागरिकांची बदलण्याची इच्छा किती आहे याच्या आधारावर आपण स्मार्ट सिटीज ठरवायच्या. आणि म्हणून स्वच्छतेकडे जी शहरं अधिक मोठ्या प्रमाणात आपला कल दाखवतील त्यांनाच स्मार्ट सिटीज मध्ये घेण्याचा निर्णय हा आम्ही घेतलेला आहे. आणि आज या ठिकाणी आपण ज्यावेळेस ही सगळी सप्तपदी बघितली तर याच्यामध्ये लोकसहभाग हा अत्यंत महत्वाचा आहे. कारण ज्याचा उल्लेख केला मी देखील नागपूरमध्ये एक 12 खोली नावाचा एक एरिया आहे. आणि म्हणून मी एक सहज एकदा विचार केला की 12 खोली कशा करता याचं नाव पडलं असेल. आणि म्हणून त्याची माहिती घेतली तर अगदी खूप पूर्वी तिथे 12 संडास तयार केले होते आणि ते सार्वजनिक शौचालयासारखे 12 संडास त्या ठिकाणी त्या भागाकरता तयार केले होते. आणि लोकांनी नंतर ते सगळं बुजवलं कारण त्या काही जागा भरपूर होती, मोठे मोठे संडास केले होते त्याच्यामुळे ते सगळे बुजवले आणि त्या ठिकाणी ते लोक राहायला गेले आणि त्यामुळे त्या एरियाचं नाव 12 खोली पडलं. तर लोकांना जोपर्यंत महत्व समजणार नाही तोपर्यंत फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून ते इन्फ्रास्ट्रक्चर कधीच कामी येणार नाही. आणि ज्यावेळी मला आठवतं की महापौर असताना एक आमच्या महानगरपालिकेच्या क्षेत्रातलं एक छोटंसं गाव ज्या गावात एकही शौचालय नव्हतं त्या गावामध्ये मी गेलो आणि आमची सगळी टीम गेली आणि आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की लोकसहभागातून आपल्याला शौचालय करायचं आहे. रोज 1 रुपया तुम्ही द्यायचा, 365 रुपये तुमचे, बाकी पैसे आमचे. काम करताना कामामध्ये ज्याच्या घरी काम होईल त्यांनी मदत करायची आणि पाणी वगैरे टाकण्याचं काम त्यांनी करायचं. आणि असं ज्यावेळेस सांगितलं पहिल्या दिवशी केवळ त्या ठिकाणी 15 ते 17 लोकांनी शौचालयाकरता होकार दिला. गावातली एकूण घरांची संख्या 285च्या आसपास होती. दुसऱ्या नावाचं छोटंसं गाव महानगरपालिका क्षेत्रातलं. पण जसं त्यातल्या 15-17 घरांमध्ये ते शौचालय झालं, लोकांनी पैसे दिले, लोकांनी थोडीशी त्याच्यामध्ये सहभागिता दिली आणि त्यानंतर ते पाहिल्यावर लोकांच्या मनामध्ये परिवर्तन झालं, मतामध्ये परिवर्तन झालं आणि त्याच्यानंतरच्या 3 महिन्यामध्ये सगळ्या 285 घरांनी त्या ठिकाणी त्या योजनेमध्ये सहभाग घेतला आणि संपूर्ण ते गाव हे निर्मल झालं. मला असं वाटतं की आपण लोकांना जर सहभागी करून घेतलं, खरं म्हणजे मला अनेक वेळा असं वाटतं की आपल्या शहरांपेक्षा आपल्या गावांमध्ये सहभागी होण्याचा लोकांचा कल अधिक आहे. कारण आपल्याला एक मोठा वारसा लाभलेला आहे. सौजन्य मूर्ती गाडगे बाबा असतील किंवा ग्रामगीता देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील, ज्यांनी लोकसहभागातूनच गावाच्या विकासाची संकल्पना ही रुजवली आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर हा लोकसहभाग मोठा आपल्याला पाहायला मिळतो. शहरी भागात दुर्दैवाने तो पाहायला मिळत नाही. मागच्या काळात आपल्याला माहिती आहे की आपले मकरंद अनासपुरे यांनी एका गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी कम्युनिकेट केलं लोकांशी आणि कशा प्रकारे गाव परिवर्तित झालं त्याची एक फिल्म आपण मागच्या काळामध्ये ती रिलीज केली. त्यामुळे मला असं वाटतं की हे कम्युनिकेशन
गावात अधिक वेगानं होतं, पण दुर्दैवाने शहर जे आपण असं म्हणतो की अधिक व्हायब्रंट आहेत, अधिक सुशिक्षित आहेत, अधिक पुढारलेली आहेत, त्या ठिकाणी लोकसहभाग आपल्याला कमी पाहायला मिळतो. आणि म्हणून आपल्याला हा लोकसहभाग वाढवण्याच्या दृष्टीनं ज्या काही वेगवेगळ्या योजना करता येतील त्या निश्चितपणे करायच्या आहेत. आणि या योजना जर केल्या, लोकसहभाग जर आला, खरं म्हणजे एक गोष्ट अजून आपण लक्षात घेतली पाहिजे की आपला यापूर्वीचा जो अप्रोच होता अशा प्रकारच्या स्वच्छतेच्या प्रती, तो एक क्विक फिक्स अशा प्रकारचा अप्रोच होता की आपण एखादी टेक्नॉलॉजी स्वीकारून टाकू, कोणाला तरी कंत्राट देऊन टाकू आणि कोणीतरी कंत्राट घेऊन आमचा कचरा उचलला पाहिजे, तो प्रोसेस केला पाहिजे. या मानसिकतेतनं बाहेर पडलं पाहिजे. कारण अशा प्रकारचे प्रयोग हे 90% अयशस्वी झाले आहेत. आपल्या कचऱ्याची विल्हेवाट ही आपल्यालाच लावली पाहिजे आणि ती जेवढी आम्ही विकेंद्रित पद्धतीने लावू तेवढंच आपण यशस्वी होऊ. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला टेक्नॉलॉजी उपलब्ध आहेत. आपल्यापैकी अनेकांना अनुभव असेल, अलीकडच्या काळामध्ये तर रोज एक टेक्नॉलॉजी प्रोव्हाइडर येतो आणि म्हणतो आमच्या टेक्नॉलॉजीने आम्ही वीज तयार करू, आमच्या टेक्नॉलॉजीने आम्ही फलाना तयार करू, आमच्या टेक्नॉलॉजीने आम्ही, आणि त्याचं म्हणणं काय असतं, आम्हाला जागा तुम्ही देऊन टाका आणि मग आम्हीच पैसा लावून आम्हीच सगळं करू. आणि आपल्याला फार असं वाटतं की बाबा आपलं गाव चालू झालं पाहिजे, शहर चालू झालं पाहिजे, त्यांना आपण तातडीनं मग महासभेपुढे ठराव ठेवतो, त्याला जागा देतो आणि त्याच्यानंतर तोही येत नाही, तिथे काही होत नाही. 2-2, 3-3 वर्ष आपली जागा अटकून राहते आणि कुठलंच काम होत नाही. बहुतांश ठिकाणी हे झालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की क्विक फिक्स सोल्युशन याला नाही आहे. मेहनतीशिवाय हे होऊ शकत नाही. म्हणून याच्यामध्ये जेवढा विकेंद्रित अशा प्रकारचा कचरा आपल्या लक्षात असेल की आपल्यापैकी अनेकांनी सत्यमेव जयतेचं एक आमिर खान यांनी कचऱ्याच्या संदर्भातलं जे एक एपिसोड केला होता तो आपल्यापैकी अनेकांनी पाहिला असेल. इतक्या छोट्या छोट्या गोष्टीतनं आपण त्याच ठिकाणी कचरा हा बुडवू शकतो आणि त्यामुळे कमीत कमी कचरा हा आपल्याला ऍक्च्युअली बाहेर द्यावा लागला पाहिजे. जेवढा कचरा आपण विकेंद्रितपणे त्या वॉर्डांमध्ये त्या भागांमध्ये बुडवू शकू. मध्यंतरी पुण्याची कचऱ्याच्या संदर्भात मी बैठक घेतली आणि खूप गंभीर प्रश्न पुण्याचा आहे. डम्पिंग ग्राउंड उरलेलं नाही, जिथे डम्पिंग करायचं ठरवलं आहे त्या ठिकाणी कोणी येऊ देत नाही आणि सर्वदूर सगळी ही स्थिती आहे की शहराचा कचरा गावं घ्यायला तयार नाही आहे. कोणी डम्पिंग ग्राउंड तयार करू देत नाही कारण आपण त्याच्यावर प्रक्रिया करत नाही आणि शेवटी त्याच्या वासामुळे त्या गावाला फार प्रॉब्लेम होतो. त्यावेळी एका एनजीओने माझी भेट घेतली आणि त्या एनजीओने दाखवलं की जवळजवळ 1.5 लाख लोकसंख्येच्या वॉर्डांमध्ये 1.5 लाख लोकांचा कचरा हा त्या वॉर्डामध्ये जमा करून ती एनजीओ तिथेच तो संपूर्ण कचरा मिळवतो आणि त्यातला एवढासाही कचरा बाहेर द्यावा लागत नाही. मग पुण्यासारख्या शहरामध्ये एक एनजीओ हे जर काम करू शकते तर मला असं वाटतं की आपण सगळेच हे करू शकतो. आणि म्हणून छोटे एफर्ट्स हे अधिक महत्वाचे आहेत. डिसेंट्रलाइज एफर्ट्स हे अधिक महत्वाचे आहेत. त्यातनं ज्या गोष्टी होऊ शकत नाही त्या गोष्टी मग आपण दूर नेल्या पाहिजे, त्याच्यावर प्रक्रिया केली पाहिजे. मी परवा सगळ्या मुख्यमंत्र्यांचा आमचा एक गट तयार केलेला आहे स्वच्छ भारत अभियानाच्या निमित्ताने. त्या गटामध्ये देखील मी बोलताना आमचे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू त्यांना असं म्हटलं की साहेब आपण काही भारताच्या एकूण कचऱ्याच्या कंपोजिशनच्या अनुरूप काही टेक्नॉलॉजीज आपण या शॉर्टलिस्ट केल्या पाहिजेत आणि काही टेक्नॉलॉजीज या सर्टिफाय केल्या पाहिजेत. आणि इतक्या टेक्नॉलॉजीज येतात की आमचं डोकं फिरतं कुठली नेमकी स्वीकारावी. आणि म्हणून त्या संदर्भात त्यांची जी माझी मागणी होती त्यांनी मान्य केली आणि आता केंद्र सरकार आपल्या इथल्या सस्टेनेबल टेक्नॉलॉजीज कुठल्या आहेत या संदर्भातले एक वर्कशॉप घेऊन त्या टेक्नॉलॉजी आणि त्याच्यावर अतिशय काकोडकर साहेबांसारखी अतिशय वैज्ञानिक आणि तज्ञ लोक हे त्याच्यावर त्यांनी आता नेमलेले आहेत की जे लोक टेक्नॉलॉजी सर्टिफाय करून देतील आणि आपल्या कचऱ्याच्या कंपोजिशनच्या अनुसार कुठली टेक्नॉलॉजी आपण वापरली पाहिजे की जी इको फ्रेंडली टेक्नॉलॉजी आहे. अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजीज त्याचं एक हँडबुक आपल्याला ते तयार करून देणार आहे. ते हँडबुक देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू म्हणजे तुम्हाला देखील तुमच्या शहरातल्या ज्या काही निकडी आहेत त्यानुसार कुठली टेक्नॉलॉजी वापरायची, त्याचे चांगले टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर्स कोण आहेत याही संदर्भात सगळी जी काही व्यवस्था आहे ती आम्ही करून देऊ. पण हे सगळं करत असताना तुम्हाला देखील लोकांपर्यंत पोहोचवावं लागेल, कम्युनिकेट करावं लागेल. आपल्याला माहिती आहे की कोणाच्याही घरासमोर तुम्ही कचरा पेटी ठेवू शकत नाही किंवा बांधू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीचं म्हणणं असतं की माझा परिसर साफ असला पाहिजे पण माझ्यासमोर कचरा पेटी नको. आणि तुम्हाला सांगतो की एखाद्या ठिकाणी कचरा पेटी जर असेल आणि लोकांच्या आग्रहास्तव तुम्ही कचरा पेटी काढली तरी देखील लोक तिथेच येऊन कचरा टाकतात. मी तर असा अनुभव केला आहे
की लोक लपून तिथे कचरा टाकतात, पण कचरा तिथेच टाकतात, कारण हा सवयीचा परिणाम आहे. या सवयी जोपर्यंत आपण बदलणार नाही, आणि म्हणून मला एक आठवतं की एक कुठल्या तरी मोठ्या कारची ऍडव्हर्टिजमेंट होती, आणि त्या कारच्या ऍडव्हर्टिजमेंट मध्ये असे खूप छान त्याची सीट वगैरे दाखवली होती, आणि त्याचं वाक्य होतं की स्पॉइल युअर सेल्फ, म्हणजे बाबा याच्यात बसून तुमच्या सवयी बिघडवून घ्या, म्हणजे फार ऐशो आरामात जगण्याची सवय लावा. मला असं वाटतं की ह्याच धर्तीवर स्वच्छतेची सवय लागली पाहिजे. एकदा स्वच्छतेमध्ये राहण्याची सवय लागली की माणूस अस्वच्छ ठिकाणी राहू शकत नाही. ज्याला स्वच्छ शौचालयात जाण्याची सवय आहे त्याला तुम्ही सार्वजनिक खाण्याच्या शौचालयात जायला सांगा, तो 2 तास धरून ही एक सवय असते. आणि म्हणून ही सवय जेवढी आपण म्हणजे स्पॉइल युअरसेल्फ सारखं स्पॉइल द पीपल, स्पॉइल म्हणजे पॉझिटिव्ह वेने, त्यांना जेवढी स्वच्छतेची सवय, परिसर स्वच्छ परिसरात माणूस राहायला लागल्यानंतर मग कचरा टाकलेला त्याला आवडत नाही. जसं मगाशी सांगितलं की लोकांनी रस्त्यात थांबून तुम्ही हा कचरा तिथे टाकला नाही तर तुमच्यावर केसेस होतील, कारण त्यांना ती भीती की हा परिसर खराब होईल, कारण त्यांना स्वच्छ परिसरात राहण्याची सवय झाली आहे, खराब परिसर ते पाहू शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की नवीन पिढी जी आहे ही पिढी खूप जागरूक आहे. अगदी लहान लहान पोरं देखील ऍडव्हर्टिजमेंट पाहून असं म्हणतात, आपल्या घरच्या लोकांना म्हणतात की बाबा ते तुम्ही कचरा पेटीत टाका, बाहेर टाकू नका. एखादा आईस्क्रीमचा कप जर वडिलांनी खाली टाकला तर तो पोरगा उचलून वडिलांच्या हातात देतो आणि सांगतो की तुम्ही जाऊन त्या कचरा पेटीत तो टाका. त्यामुळे पिढी बदलते, लोकांच्या आशा अपेक्षा बदलत आहेत, आणि म्हणून आपल्याला हा जो सहभाग आहे हा निश्चितपणे मिळू शकतो. त्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आज मी श्री अमीर खान यांचे मनपूर्वक आभार मानतो की या ठिकाणी ते आले आणि छोट्याशा भाषणामध्ये जी महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली, हे सगळं करायचं असेल तर पॅशन, आणि मला असं वाटतं हेच महत्वाचं आहे. शेवटी आपण ज्यावेळेस महाराजांचा इतिहास बघतो तर महाराजांच्या इतिहासामध्ये एक क्षण असा आहे की ज्या क्षणी त्या ठिकाणी असं ते विचारलं जातं की बाबा काय शिवाजी महाराजांजवळ एवढं, आमच्या जो सगळी संसाधनं आहेत तरी ते लढाया का जिंकतात, तर ते असं म्हणतात की महाराजांबद्दलचा विश्वास आणि पॅशन, त्यांच्याबद्दलची जी इच्छाशक्ती आहे ती इच्छाशक्ती त्यांच्याकडे आहे, आणि म्हणून हे मावळे सगळ्या लढाया जिंकतात. तेव्हा संसाधनं नसताना देखील जर मनामध्ये इच्छाशक्ती असेल तर आपल्याला हे करता येऊ शकतं. ही इच्छाशक्ती आपल्या सगळ्यांमध्ये आहे. जी संसाधनं आहेत ती आपण उपलब्ध करून घेऊ आणि यातनं निश्चितपणे परिवर्तन करू. आज एक गोष्ट अजून मला सांगायची आहे की श्री अमीर खान यांच्याशी ज्यावेळेस माझी चर्चा झाली, खरं म्हणजे त्यांच्याशी माझी चर्चा वेगळ्या मुद्द्यावर झाली, मी सांगायला हरकत नाही. एक साधारणपणे महिन्याभरापूर्वी, दीड महिन्यापूर्वी ती आणि मी एका कार्यक्रमात एकत्रित होतो, आणि त्या कार्यक्रमात सहज बोलता बोलता त्यांनी स्वतः विषय माझ्यापुढे असा मांडला. ते म्हणाले की महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडतो किंवा पाण्याची समस्या आहे, आणि आम्ही सत्यमेव जयतेमध्ये काम करत असताना आम्हाला असं वाटतं की विकेंद्रित पाण्याचे साठे तयार केले पाहिजे, वॉटर कन्झर्वेशनवर जोर दिला पाहिजे. मी त्यांना लागलीच सांगितलं की आम्ही अशीच योजना तयार केली आहे आणि जलयुक्त शिवारच्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणात विकेंद्रित साठे तयार करतो आहोत, आणि आता आमचं 6000 गावांमध्ये कामं सुरू केलेली आहेत आणि 20,000 गावं ही आम्हाला दुष्काळमुक्त करायची आहे. लागलीच त्यांनी सांगितलं की माझी टीम ही याकरता पूर्णपणे तुम्हाला उपलब्ध आहे, आणि त्यावेळी ते एक गोष्ट म्हणाले की कामं कदाचित तुम्ही करू शकाल, पण आमचं USP काय आहे, आम्ही लोकांना कम्युनिकेट करू शकतो, वी आर द कम्युनिकेटर्स. आणि त्यामुळे लोकांमध्ये जे काही एक परिवर्तन आणायचं आहे, जे महत्व लोकांना पटवून द्यायचं आहे ते आम्ही पटवून देऊ शकतो, आणि हीच सेवा आम्हाला आमच्या राज्याकरता द्यायची आहे. आणि मग मी त्यांना अशी विनंती केली की जलयुक्त शिवार ही आमची अतिशय महत्वाची योजना आहे, या योजनेचं सगळं कम्युनिकेशन हे तुम्ही कराल का. ते असं म्हणाले मी तर करीनच, पण इतर अभिनेते जे आहेत त्यांना देखील मी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेईल, जे मराठी अभिनेते आहेत त्यांना देखील त्याच्यामध्ये सगळ्यांना एकत्रित करून आणि एक कम्युनिकेशनची स्ट्रॉंग सिस्टीम मी उभी करेल. त्यानंतर आमचा संपर्क होत होता, त्यांनी 6 तास बसून आपले जे सचिव आहेत, आमचे जे प्रधान सचिव आहेत, माझ्या कार्यालयाचे परदेशी असतील, देशमुख असतील, यांच्यासोबत बसून कंप्लीट 6 तास बसून योजना काय आहे, त्याचे बारकावे काय आहेत
अशी एक एक गोष्ट समजून घेतली. आणि मग त्यांना मी असं म्हटलं की आपल्याला जर कम्युनिकेशन लवकर करता आलं तर ते असं म्हणाले की मी पूर्ण अभ्यास करून कम्युनिकेशन करेन. कारण हे कम्युनिकेशन हे एका सीमित वेळेमध्ये मला सगळ्या लोकांशी करायचं आहे. आणि मागच्या काळामध्ये सत्यमेव जयतेच्या निमित्ताने ते अनेक गावांमध्ये देखील जाऊन ते काम बघून आले होते. आणि त्यामुळे त्याचा त्यांनी नीट अभ्यास करून आणि त्यांनी असं ठरवलं की ही कम्युनिकेशनची सगळी जबाबदारी आपण उचलायची आणि त्या माध्यमातून वेगवेगळे जे कम्युनिकेट करणारे घटक आहेत त्या घटकांना एकत्रित करून पूर्ण महाराष्ट्रामध्ये जलयुक्त शिवार ही जी योजना आहे या योजनेच्या बद्दल गावातल्या लोकांमध्ये एक मोठा जागृती करायची अशा प्रकारचं त्यांनी ठरवलं. त्याचा सगळा ऍक्शन प्लॅन त्यांनी तयार केला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आमिर खान यांना परफेक्शनिस्ट म्हणतात आणि त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट परफेक्टच झाली पाहिजे, तसूभरही कमी नाही. त्याच्याकरता ते म्हणजे हा एक असा अभिनेता आहे की एका सिनेमा करता किती वर्ष घालवेल त्याचा भरोसा नाही. त्याच्यामुळे असंच परफेक्शन त्यांनी आता याच्यामध्ये घेतलेलं आहे. मी त्यांना अशी विनंती केली की आमचा पहिला सीझन हा आता जून महिना हा आमचा पहिला सीझन आहे. त्यामुळे तुमचं कम्युनिकेशनचा पहिला जो काही भाग असेल तो लवकर झाला पाहिजे, त्याची तयारी ते करताय. आणि त्यानंतर पावसाळा संपल्यावर सेकंड सीझन करता मात्र एक जबरदस्त कम्युनिकेशनची स्ट्रॅटेजी ही ते तयार करतायत. आणि महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचं जे काही विडा आपण उचललेला आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे स्वतः सहभागी होण्याची तयारी दर्शवून ते सहभागी होत आहेत. मला असं वाटतं की ही खरोखर अतिशय मोठी गोष्ट आहे आणि म्हणून मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो, आपलं अभिनंदन करतो. आणि या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या व्यतिरिक्त आपण काही गोष्टी मांडलेल्या आहेत, काही निवेदनं दिली आहेत, काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. मी आपल्याला एवढं सांगतो की मी देखील स्थानिक स्वराज्य संस्थेत काम केलेला कार्यकर्ता असल्यामुळे आपल्या अडचणींची जाणीव मला आहे. कालपर्यंत आपल्यासारख्या मी त्या अडचणी मांडल्या आहेत. आज सुदैवाने त्या सोडवण्याची जबाबदारी मला मिळाली आहे. त्यामुळे विश्वास ठेवा की कदाचित एका वर्षात सगळ्या गोष्टी होतील असं नाही, पण तुम्हाला गुणात्मक फरक झालेला दिसेल. आणि तुमचे सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो की सगळ्यात आपल्याला राग काय येतो की आपण आपला प्रस्ताव तयार करून पाठवतो आणि राज्य सरकार तो स्वीकारतही नाही, तो नाकारतही नाही. वर्ष त्याच्यावर राज्य सरकार बसली असते. आता आम्ही ठरवलं हे चालणार नाही. आणि आमच्या मनीषा मस्करांना मी सांगितलं की सगळी पेंडन्सी तुम्ही दूर करा. त्यामुळे तातडीनं ही जी काही पेंडन्सी असेल, मनीषा मस्कर असतील, तिकडे आमच्या मीता राजू लोचन असतील, या सगळ्या लोकांना आता पूर्णपणे हे टास्कच आम्ही दिलेली आहे की तुमचे जे निर्णय आहेत ते तातडीने झाले पाहिजे. आणि म्हणून ते देखील आपण तातडीने करू. आपण सगळे मिळून आपण टीम महाराष्ट्र आणि टीम महाराष्ट्र अशा स्पिरिटने आपण महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडवू आणि स्वच्छ महाराष्ट्र घडवू, स्वच्छ शहर घडवू हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो आणि आपले आभार मानून माझे 2 शब्द संपवतो.